प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फील्ड. प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म, लक्षण पण म्हणू शकतो तुम्ही त्याला. आणि मॅग्नेटिक फील्ड हे चुंबकीय क्षेत्र असं त्याला मराठीमध्ये म्हणतात. फील्ड म्हणजे क्षेत्र, म्हणजे चुंबकाचे क्षेत्र असतं स्वतःभोवती. त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. गेल्या वर्षी आपण केवळ चुंबक समजून घेतला होता, त्याचे जे काही रूल्स आहेत त्याचे चुंबकाचे ते समजून घेतले होते. आता यावर्षी आपण त्याचे आणखी काही प्रॉपर्टीज आहेत, तर त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड चे प्रॉपर्टीज काय असतात हे डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहोत. चला पुढे जाऊया. Revision. In the previous grade, we learnt about magnets and the properties exhibited by magnets. Can you recall them? कोणी सांगू शकतं का गेल्या वर्षी आपण हे जे प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट बघितले होते त्यातले काही आठवतात का तुम्हाला? काही लक्षात येते मॅग्नेट बद्दल? कोणी काही सांगू शकते? मुळात मॅग्नेट हा इतका सोपा पॉइंट आहे त्या तुमच्या पुस्तकातला, म्हणजे इतका सोपा पॉइंट आणि दुसरा कुठला नसेल. म्हणजे मटेरियल्स वी यूज हे देखील त्याच्यापेक्षा थोडंसं अवघड आहे म्हणेन मी. हा सर्वात सोपा भाग आहे तुमच्या पुस्तकात मॅग्नेट असणं, मॅग्नेटचा अभ्यास करणं. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत, रिवाइज करणार आहोत. आणि गेल्या वर्षी जे शिकलो आहोत ते किमान आपल्याला 5 ते 10 मिनिट त्याला द्यावे लागतील आणि मग आपण पुढचा पॉइंट घेऊया. ठीक आहे, चला पहा, ऐका व्यवस्थित. माझा आवाज साहेबांवर पोहोचतोय? हो सर. हो सर. हो सर. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला. Come, let's quickly revise. The material to which objects made from iron, nickel, cobalt, etc. get attracted is called a magnet. व्हॉट इज मॅग्नेट? मॅग्नेट म्हणजे काय? की जो काय करतोय, एक पदार्थ आहे, तो काय करतोय, काही वस्तूंना अट्रॅक्ट करतोय. कशापासून बनलेला? मेड फ्रॉम आयर्न, निकेल अँड कोबाल्ट. आता आयर्न म्हणजे लोखंड माहित आहे, निकेल आणि कोबाल्टला याला मराठीमध्ये शब्द नाहीत, आपण जसे तसे ते वापरतोय. हे सर्व एलिमेंट्स आहेत. आपण एलिमेंट शिकलो होतो, एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स. तर हे सर्व एलिमेंट्स आहेत. तर निसर्गात मिळणाऱ्या 118 एलिमेंट्स पैकी केवळ 3च एलिमेंट्सला हा जो पदार्थ आहे मॅग्नेट नावाचा तो अट्रॅक्ट करू शकतो स्वतःकडे, टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणून त्याला मॅग्नेट असं म्हटलेलं आहे नाव. आता मॅग्नेट हे नाव देखील कसं दिलेलं आहे हे गेल्या वर्षी आपण शिकलो आहोत. कसं माहितीये, कोणी सांगू शकतं मॅग्नेट हे नाव कसं आलेलं आहे? या पदार्थाला मॅग्नेट का म्हणतात? त्या हातामध्ये जो लाल आणि काळ्या रंगाने बनलेला पदार्थ धरलेला आहे, ज्याच्याकडे आयर्न, निकेल आणि कोबाल्ट अट्रॅक्ट झालेले आहेत, त्या पदार्थाला मॅग्नेट हे नाव का दिलेलं आहे माहित आहे तुम्हाला? कोणाला माहित असेल तर सांगा, माईक अनम्यूट करून बोला. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. आशिया मायनर नावाचा एक भाग आहे आपल्या आपल्या पृथ्वीवर, आणि तिथे तो पहिल्यांदा सापडला. तर त्या आशिया मायनर मध्ये ज्या ठिकाणी ते सापडला त्या गावाचं नाव मॅग्नेशिया होतं. गावाचं नाव काय होतं? मॅग्नेशिया. तर त्या ठिकाणी हा पदार्थ सापडला पहिल्यांदा, आणि म्हणून त्याचं नाव त्या गावाच्या नावावरून मॅग्नेट असं ठेवण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, मराठीमध्ये त्याला चुंबक असं म्हणतात. ठीक आहे, तर मॅग्नेट म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ मॅग्नेट? व्हॉट इज मॅग्नेट? द मटेरियल दॅट इज अ मटेरियल टू विच ऑब्जेक्ट्स मेड फ्रॉम आयर्न, निकेल, कोबाल्ट. म्हणजे तो असा पदार्थ आहे की तो आयर्न, कोबाल्ट आणि निकेल पासून बनलेला आहे. ठीक आहे, पहिला पॉइंट त्यामध्ये. आणि दुसरा पॉइंट काय? अँड गेट अट्रॅक्टेड. आणि त्याच पदार्थाने काय करतो? तो आकर्षून घेतो स्वतःकडे. दॅट इज कॉल्ड एज मॅग्नेट. म्हणजे याच्या डेफिनेशन मध्ये 2 पॉइंट आहे की तो स्वतः कशापासून बनलेला आहे. एक तर तो आयर्न, निकेल, कोबाल्ट यांचं कॉम्बिनेशन आहे. नुसतं आयर्न पासून पण बनवता येतं असं काही नाही, पण स्ट्रॉंग मॅग्नेट बनवताना एक असा अलॉय घेतात की ज्याच्यामध्ये आयर्न, कोबाल्ट, निकेल आणि अजूनही काही वेगळे पदार्थ आहेत, तुम्हाला नंतर कळेल ते, अल्युमिनियम वगैरे पण कधी कधी वापरतात. तर असे पदार्थ घालून एक अलॉय बनवतात आणि त्या अलॉय मध्ये त्याच्या प्रॉपर्टीज तयार करतात. आणि तो जेव्हा मॅग्नेट तयार होतो तेव्हा तो काय करतो? अट्रॅक्ट करतो याच पदार्थांना, आयर्न, निकेल आणि कोबाल्टला काय करतो? स्वतःकडे अट्रॅक्ट करतो.
दिस इज कॉल्ड ॲज मॅग्नेट. आता मॅग्नेट म्हणजे काय हे जर कोणी विचारलं तुम्हाला तर तुम्हाला पटकन सांगता आलं पाहिजे की इट इज अ अलॉय. पहिला काय ते इट इज अ अलॉय. ठीक आहे, तो संमिश्र आहे. अलॉय मेड फ्रॉम आयर्न, निकेल अँड कोबाल्ट. ओके, अँड गेट अट्रॅक्टेड. आणि तो काय करतो, त्यांना आकर्षून घेतो किंवा तो आकर्षला जातो म्हणा. तो स्वतः आकर्षित कोणाकडे, आयर्न, निकेल आणि कोबाल्टकडे आकर्षला जातो, कसंही म्हणा चालेल. अँड दॅट इज कॉल्ड ॲज मॅग्नेट. ठीक आहे, आणि ही जी प्रॉपर्टी त्याची अट्रॅक्शन टुवर्ड्स द निकेल, कोबाल्ट अँड आयर्न, ही जी प्रॉपर्टी त्याची, त्याला शब्द आहे मॅग्नेटिझम. चुंबकत्व असं त्याला मराठीमध्ये म्हणतात. ठीक आहे, म्हणजे हा जो नवीन पदार्थ बनलेला आहे मॅग्नेट नावाचा, त्याच्यामध्ये ही जी प्रॉपर्टी आहे अट्रॅक्शन करून घ्यायची आयर्न, निकेल आणि कोबाल्टला, ही जी त्याची प्रॉपर्टी आहे, हा जो त्याचा गुण आहे, या गुणाला नाव दिलेलं आहे इंग्रजीमध्ये मॅग्नेटिझम. ओके, चला पुढे जाऊयात आपण. This property of a material is called magnetism. A freely suspended magnet. हा प्रयोग तुम्ही गेल्या वर्षी केला असेल वर्गामध्ये. चुंबक आणले असतील वर्गामध्ये आणि ते अशा मोकळ्या टांगलेल्या अवस्थेमध्ये स्टँडच्या आधाराने उभे केले असतील आणि त्याला जेव्हा स्टेबल केलं गेलं तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ते फक्त एक ठराविक 2 दिशेमध्येच स्टेबल होतात. त्याला पुन्हा डिस्टर्ब केलं तर ते डिस्टर्ब होतात, पण थोड्या वेळाने पुन्हा स्टेबल होताना पाहतो की आपण त्यांची दिशा तीच असते जी आधी होती त्यांची. म्हणजे जे काही मॅग्नेट आहेत ते एक ठराविक दिशाच कंटिन्यू दाखवत असतात. ही त्यांची प्रॉपर्टी आहे. पहा, Always settles in the north-south direction. ते नेहमी नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्येच सेटल होतात. केव्हा, जर आपण त्याला फ्रीली सस्पेंडेड पोझिशन मध्ये ठेवलं तर, हँगिंग करून ठेवलं तर ते नेहमी कोणती डायरेक्शन दाखवतात. जेव्हा ते सेटल डाऊन होतात तेव्हा ते नेहमी नॉर्थ आणि साऊथ ही डायरेक्शन दाखवत असतात. ठीक आहे, आणि ह्या नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शन दाखवण्याच्या गुणधर्मामुळेच ते जी दिशा दाखवत आहेत, त्या दिशेला जो भाग येतोय चुंबकाचा त्याला एन असं नाव दिलेलं आहे फॉर नॉर्थ, आणि जो यस लिहिलेला आहे भाग तो काय करतोय, साऊथ डायरेक्शन दाखवतो आहे, म्हणून तिथे यस लिहिलेलं असतं. अशा पद्धतीने एन आणि यस असे काय बनलेले आहेत त्याचे, हे पोल बनलेले आहेत, मॅग्नेटिक पोल बनलेले आहेत. त्याला मराठीत ध्रुव असं म्हणतात, मॅग्नेटिक पोल. लक्षात ठेवा, एन आणि यस कुठून आलं असं जर कोणी विचारलं, त्या मॅग्नेटवर काय लिहिलेलं असतं एन आणि यस, तर त्याचं कारण हे आहे, कारण जेव्हा आपण फ्रीली सस्पेंडेड पोझिशन मध्ये एखादा मॅग्नेट आपण ठेवतो आणि जेव्हा तो सेटल डाऊन होतो त्यावेळेस तो काय करतो, इट शोज ओनली 2 डायरेक्शन्स, दॅट इज नॉर्थ अँड साऊथ. सो देर आर एन अँड यस आर रिटन ऑन द magnet, N for north pole and S for south pole. Okay, The end of a freely suspended magnet that points to the north is called the north pole, while the end that points to the south is called the south pole. Like poles of a magnet repel each other. आता एकदा त्यांना आपण त्यांचे पोल निश्चित केले आपण, मग एन पोल दाखवताना नेहमी रेड कलरने मार्कआउट केलं जातं एन पोलला, कारण तो पटकन आयडेंटिफाय करता यावा कोणता पोल आहे तिथे म्हणून. वेळ आहे का अजून? वेळ आहे, ठीक आहे. तर मग तो लक्षात येण्यासाठी त्याला रेड कलरने काय करतात, मार्कआउट करतात नॉर्थ पोलला, फक्त लक्षात ठेवा. मग आता 2 पोल मध्ये काही प्रॉपर्टीज आहेत का, तर हे पाहण्यासाठी आपल्याला 2 मॅग्नेट घ्यावे लागतात. तर मॅग्नेट घेतल्यानंतर आपण काय करू शकतो, 2 प्रकारे त्या मॅग्नेटच्या पोल्स मध्ये काय प्रॉपर्टी आहे हे या ठिकाणी ओळखण्याचा प्रयत्न करू शकतो. कसं, तर एका मॅग्नेटला फ्रीली सस्पेंडेड पोझिशन मध्ये ठेवा आणि दुसऱ्या मॅग्नेटचा एक पोल घ्या, नॉर्थ पोल समोर ठेवा पहिल्यांदा, आणि मग सस्पेंडेड मॅग्नेटच्या दोन्ही पोल जवळ हा मॅग्नेट घेऊन या, त्याचा एन पोल घेऊन या. ठीक आहे, पहिल्यांदा एन जवळ आणा, काय होते बघा, मग सस्पेंडेडच्या एस जवळ आणा, साऊथ पोल जवळ काय होते बघा. असं जेव्हा पाहण्यात आलं आणि हा प्रयोग झाल्यानंतर पुन्हा मॅग्नेट उलटा धरला, म्हणजे काय केलं, आता साऊथ पोल पुढे आणला आणि सस्पेंडेड मॅग्नेटच्या जवळ दोन्ही पोल जवळ आणून पाहिलं. तर अशा पद्धतीने जेव्हा प्रयोग करून पाहण्यात आला तेव्हा लक्षात आलं की जेव्हा सेम पोल
आपण समोरासमोर आणतो, म्हणजे दोन्ही मॅग्नेटचे नॉर्थ नॉर्थ पोल जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन वगैरे असं न होता रिपल्शन होतं, म्हणजे काय होतं ते एकमेकांना दूर ढकलतात. आता आपल्या हातात मॅग्नेट असतो त्यामुळे तो दूर जाणार नाही, पण जो सस्पेंडेड पोझिशन मध्ये मॅग्नेट असतो तो मात्र दूर फिरतो, त्याच्यापासून लांब जातो. आणि जेव्हा अनलाईक पोल्स म्हणजे वेगवेगळे पोल्स म्हणजे नॉर्थ साऊथ किंवा साऊथ नॉर्थ असे जेव्हा पोल समोरासमोर येतात तेव्हा मात्र ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. म्हणजे हा एक वेगळा गुणधर्म आहे मॅग्नेटिझम मधला किंवा मॅग्नेटचा गुणधर्म आहे असं आपण म्हणू शकतो की लाईक पोल रिपेल इच अदर अँड अनलाईक पोल अट्रॅक्ट इच अदर, अशा पद्धतीने आपण त्याला म्हणू शकतो. पहा, while unlike poles attract each other. Magnets are made from alloys of iron, cobalt and nickel. Nippermag, an alloy of iron, nickel, aluminium and titanium, is used to make magnets. We have also learned that Alnico is a magnetic alloy of aluminium, nickel and cobalt. Magnets are used in our houses and our surroundings. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की वेगवेगळ्या अलॉयज पासून आपण हे मॅग्नेट बनवू शकतो. तर अल्निको हा जो शब्द बनलेला आहे त्याच्यामध्ये 3 मेनली एलिमेंट मेटल्स आहेत, त्यांच्या नावावरनं तो अल्निको बनलेला आहे. ठीक आहे, अल्युमिनियमचा एल घेतला, निकेलचा एनआय घेतला आणि कोबाल्टचा सीओ घेतला. अशा पद्धतीने अल्निको हा एक नवीन अलॉय बनला. आणि हा अलॉय लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्हाला अलॉयचा अभ्यास करायचा असतो तेव्हा तुम्हाला हे एक्झाम्पल्स आठवली पाहिजेत कोणकोणते अलॉयज आहेत. त्याचबरोबर अजून एक आपण अलॉय आधी पाहिला, हा निपरमॅग. ठीक आहे, निकेल आहे याच्यामध्ये मेनली, त्यामुळे याला निपरमॅग असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आयर्न आहे, निकेल आहे, अल्युमिनियम आहे आणि टायटॅनियम आहे. Magnets are used in our houses and our surroundings. तर या आजूबाजूला आपल्याला मॅग्नेट्स वापरलेले दिसत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मॅग्नेट्स वापरलेले जातात. असं का म्हणतो तर मॅग्नेटचे काही प्रकार पण आहेत वेगवेगळे. आकृतीत बघा काय काय दिसतं, ओळखा भाऊ, तुम्हाला ओळखता येते का? ATM कार्ड, क्रेडिट कार्ड, बरोबर. अजून काय? मोबाईल फोन, हा, फोन्स आहेत, व्हेरी गुड. अजून क्रेन आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड. अजून 2 गोष्टी राहिल्या ओळखायच्या, बघू ओळखता येत्या का? कोणी पाहिल्यात का त्या? मशीन आहे सर एक. हा, एक मशीन आहे, ती तुम्ही पाहिली नसणार कारण हॉस्पिटल्स मध्ये, दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ती मशीन असते, एनआरआय मशीन म्हणतात, हा तर सर. एमआरआय मशीन म्हणतात त्याला. हा सर, तर त्या मशीनचा उपयोग आपल्या बॉडीमध्ये काही डिफेक्ट्स आहेत का हे शोधण्यासाठी केला जातो. माईक कोणाचं चालू आहे? नाही, चालू असू दे, बोलण्यासाठी चालू करा, परत बंद करा. ठीक आहे, तुम्हाला मी संधी दिली होती बोलण्याची, तेवढ्या वेळामध्ये बोलून घ्यायचं. ओके, तर डिस्टर्बन्स तयार होतात. हा, आता एक गोष्ट राहिली ओळखायची, ओळखा ती शेवटची, हिरव्या रंगाची आहे ती. कधी पाहिली का कुठे? हा, बोला बोला. फोन मध्ये रिमोट मध्ये आत असते. अरे वा, व्हेरी गुड. कोण बोललं? मला नाव सांगा तिचं. व्हेरी गुड व्हेरी गुड. भूमिका. भूमिका. हा, भूमिका पाहिले तू ते? सर मी पण पाहिले सेटअप बॉक्स मध्ये. हा, सेट टॉप बॉक्स मध्ये पाहिलं, व्हेरी गुड. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट्स आहेत, इलेक्ट्रॉनिक्स, मी काय शब्द वापरतो बघा, इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट्स, म्हणजे जेवढे काही इलेक्ट्रॉनिक घटक आहेत, भाग आहेत, ते भाग जोडण्यासाठी एक अशा पद्धतीची प्लेट असते, त्याला बोर्ड असं म्हणतात किंवा इलेक्ट्रिक मदरबोर्ड असंही म्हणतात त्याला. मोबाईल मध्ये देखील अशा पद्धतीची बोर्ड्स असतात, त्यानंतर टीव्ही मध्ये असतात, रिमोट मध्ये असतात, की वेगवेगळे बटन्स जोडण्यासाठी म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे वेगवेगळे पार्ट्स भाग जोडण्यासाठी कम्प्युटरमध्ये पण अशा पद्धतीचा मदरबोर्ड असतो. तर याला पीसीबी बोर्ड पण असं म्हणतात दुसऱ्या भाषेमध्ये, इलेक्ट्रॉनिक्सच्या भाषेमध्ये पीसीबी बोर्ड असं त्याला म्हणतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे बोर्ड्स याच्यामध्ये देखील मॅग्नेटचा उपयोग केला जातो. ठीक आहे, क्रेडिट कार्ड आहे, एमआरआय मशीन आहे, क्रेन आहेत. आता क्रेन मध्ये मॅग्नेटचा उपयोग कसा होतो, मोबाईल मध्ये कसा होतो, याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, किंवा ह्याची माहिती घेतलेली गेल्या वर्षी, आपण जस्ट रिव्हिजन करणार आहोत आता. For example,
Magnets are used in pin holders, refrigerator stickers, flip cases of mobiles. फ्रीज मध्ये कुठं असतं मॅग्नेट? कोण सांगतं मला? सर डोअर लॉक. सर डोअर लॉकला. बरोबर आहे. जेव्हा डोअर तुम्ही फ्रीजच्या जवळ आणता फ्रीजचं डोअर, तेव्हा ते ओढून घेतं फ्रीज डोअरला आपल्याकडे. हा, कारण त्या फ्रीज च्या डोअर मध्ये मॅग्नेट असतं आणि ते चांगलं झाकलं जावं, बंद व्हावं व्यवस्थित, म्हणून या पद्धतीने तिथं मॅग्नेटिझमचा उपयोग केलेला असतो. फ्लिप केस तर तुम्हाला माहिती आहे, ते जे बटन असतं त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम असतं, किंवा पर्सेसला पण बऱ्याच वेळा मॅग्नेटिझमचे बटन्स असतात. म्हणजे जवळ आपण जर ते नेलं पर्स बंद करायचं भाग, तर ऑटोमॅटिकली ते बटन काय होतं, ओढून घेतं पर्सला, किंवा पर्स बटनाला ओढून घेतं. बरोबर आहे ना? Electromagnets are used in electric bell, electric motor, etc. तर या ठिकाणी देखील मॅग्नेटिझमचा उपयोग केला जातो, पण इथे इलेक्ट्रिक मॅग्नेट असतात, इलेक्ट्रोमॅग्नेट असं त्याला शब्द आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जोपर्यंत त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असते तोपर्यंत त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम तयार होतं. इलेक्ट्रिसिटी बंद झाली की मॅग्नेटिझम बंद होतं. तर अशा पद्धतीने बेल्स मध्ये आणि इलेक्ट्रिक मोटर मध्ये देखील या पद्धतीने इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वापरलेलं असतं. After revising properties and uses of magnets, let us now proceed to study magnetism in detail. ठीक आहे, आपण जस्ट रिव्हिजन केलेले आता. आपण त्याच्या पुढचा भाग बनणार आहोत, मॅग्नेटिझम. प्रत्यक्षामध्ये मॅग्नेटिझम काय आहे ते पाहूयात. Magnetism. Let us perform an activity. To perform this activity, we need steel bars, bar magnets, iron filings, and thread. स्टील Let बार. us first place a steel bar AB. स्टील बार कुठं आणायचा घरामध्ये? आता आपल्या घरामध्ये एखादं चुंबक सापडू शकतो. कुठे कुठे तुमच्या घरामध्ये चुंबक सापडू काय तर शकतो? खाणार आहे? बोला. नको. धाकपाडे, त्यानंतर डोंगरे. माईक चालू आहे आपला. हा, लक्ष द्या आपापल्या माईक कडे आणि स्टडी पण पहा, मी काय क्वेश्चन करतोय तिकडे. तर तुमच्या घरामध्ये स्टील बार कुठे मिळेल किंवा मॅग्नेट्स कुठे आढळतात? 2 क्वेश्चन आहेत तुमच्या घरात. तुम्हाला प्रयोग करायचा आहे ना आता हा, मग कसा करणार प्रयोग साहित्य मिळवावं लागेल ना आपल्याला. बोला. डोअरच्या डोअर लॉक मधलं तुम्ही मॅग्नेट काढणार का आता? सर डोअरच्या मागे. हा, डोअरच्या मागे, बरोबर आहे. आपण जो दरवाजा लावतो भिंतीला, तिथे डोअर लॉक होण्यासाठी मॅग्नेट बसवलेले असतात. पण आता आपल्याला ते मॅग्नेट काढता येणार नाहीत, लक्षात ठेवा. मग ज्या ठिकाणी वेस्ट गेलेले आहेत, स्पीकर्स वगैरे असतात, हेडफोन्स वगैरे असतात, त्याच्यामध्ये मॅग्नेट असतो, रिंग टाईप मॅग्नेट असतो त्याच्यामध्ये. अशा पद्धतीचे मॅग्नेट मिळतात का पहा तुम्हाला. हो, टीव्ही मध्ये अवेलेबल असतो, त्यानंतर टेप रेकॉर्डर मध्ये अवेलेबल असतो, त्यानंतर साऊंड सिस्टीम मध्ये अवेलेबल असतो. ठीक आहे, आपल्या फोन मध्ये पण आज स्पीकर असतो ना छोटा, त्याच्यामध्ये पण असतो. बऱ्याच ठिकाणी मॅग्नेट असतो आपल्या घरामध्ये. तर तुम्हाला प्रयोगासाठी जो मॅग्नेट लागणार आहे तो मॅग्नेट बाजारात पण मिळतो, लक्षात घ्या. साधारणपणे मी आणला होता त्यावेळेस 30 रुपयाला एक मॅग्नेट आणला होता मी. सर मॅग्नेट पर्सच्या बटनाला पण असते, ते पण आपण काढून घेऊ शकतो. काढून घेऊ शकतो, पण परत बसेल का तिथे त्याचा विचार करावा लागेल, नाहीतर मग धपाटा मिळेल आईचा, चांगली पर्स खराब केली म्हणून. सर न लागणाऱ्या पर्सला. हा, न लागणारी पर्स असेल तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. ठीक आहे, आता हे तुमच्यावर मी सोडतोय, तुम्ही मॅग्नेट कसे अवेलेबल करून घेत आहात. ठीक आहे, आपल्या भैयाला सांगा, तो वेस्ट मधनं तुम्हाला आणून देईल एखादा मॅग्नेट. ठीक आहे. हा, सर दुकानात 10 रुपयाला 2 मिळतात. दुकानात किती रुपयाला मिळतात? 10 रुपयाला 2. हा, बघा, आता हिनं सांगितलं आपल्याला. काही खेळण्यामध्ये पण मॅग्नेट आहेत बरं का. ते 2 असे लंब आकृत्या किंवा गोट्यासारखे मॅग्नेट असतात, ते उडून खेळतात, मॅग्नेटच असतात ते. तर तुम्ही ते पण आणून पाहू शकता. ठीक आहे, आता प्रयोग बघूया. On a table. Now, take a bar magnet. Let us place its north pole on the A end of the steel bar and drag it towards the B end. Now lift the bar magnet and drag its north pole from the end A to the end B of the steel bar again.
काय केलेली प्रोसेस त्यांनी पहा. तुम्हाला काय करायचं आहे, आता इथं स्टील प्लेट तुम्हाला पाहिजे आहे, तर स्टील प्लेट कुठून आणायची? छोटीशी स्टील प्लेट तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे रेझर्स असतात म्हणजे दाढीचे ब्लेड असतात. हा, ब्लेड्स असतात. आता स्टीलची पट्टी पण फार मोठी झाली, आपल्या त्यापेक्षा कमी जाडीची आणि कमी लांबीची म्हणजे कुठली तर आपल्या घरामध्ये ब्लेड आहेत. ब्लेड तुम्ही वापरू शकता, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ते स्टील पासून बनवलेलं असतं. स्टीलची पट्टी पण स्टील पासून बनवलेली असते. स्टील हे अलॉय आहे, लक्षात ठेवा. तर मग तुम्ही ते वापरू शकता आणि ब्लेड पण वापरू शकता. तुम्ही कुठलं एक साहित्य वापरा या ठिकाणी. ठीक आहे. आणि या पद्धतीने नॉर्थ पोल चा उपयोग करायचा आणि स्टील प्लेटवर फ्रॉम ए टू बी त्याला काय करायचं, अशा पद्धतीने घासून उचलायचं आहे. बी पासून परत त्याला उचलायचा, ए वर ठेवायचा. ही काय करायची स्टेप रिपीट करायची. किती वेळा? 15 ते 20 वेळा. Let us repeat this 15 to 20 times. Now, let us take the steel bar near some iron filings. आता आयर्न फायलिंग्स म्हणजे लोखंडाचा कीस. आता लोखंडाचा कीस कुठून आणायचा आपण आपल्या घरामध्ये? तर जर तुम्ही मॅग्नेट कागदात गुंडाळून तो कागदासह जर तुम्ही मातीमध्ये फिरवलात तर तुम्हाला भरपूर लोखंडाचे कण मातीतनं गोळा करता येतात, कारण मातीमध्ये बरेच लोखंडाचे कण उपलब्ध असतात. ठीक आहे. तर तुम्ही त्याचा उपयोग करून मातीतले हे लोखंडाचे कण काढू शकता. ठीक आहे बा. आणि मग त्या ठिकाणी उपयोग करा आणि बघा की त्या स्टील प्लेटला देखील अशा पद्धतीने लोखंडाचे कण चिकटतात का? आता स्टील प्लेट तर मॅग्नेट नाहीये, पण लक्षात ठेवा, आवाज येत नाही. हो सर. हा, म्यूट केला होता मी माईक. 1 मिनिट. हा, तर स्टील प्लेट तर मॅग्नेट नाहीये. आणि आपण या ठिकाणी काय केलंय, त्याला एका मॅग्नेटच्या साहाय्याने फ्रिक्शन घडून आणलेलं आहे. ए टू बी त्याला फ्रिक्शन दिलेलं आहे मॅग्नेटने. मग त्याच्यामुळे काय झालेलं आहे, तर हा स्टील प्लेट पण मॅग्नेट असल्यासारखाच वागतो. तो काय करतो, लोखंडाचे काही जे काही कण आहेत त्याला आयर्न फायलिंग असं आपण म्हणतो, त्या आयर्न फायलिंग्स आपल्याकडे अट्रॅक्ट करतोय, हे असं आपल्याला दिसत आहे. What do we observe? Iron filings stick to both the ends of the bar AB. Now, let me tie a thread at the center of the bar and hang it freely. आता तोच स्टील बार काय केलंय त्यांनी, आपण जसं मॅग्नेट हँग आउट केलं होतं त्या पद्धतीनं या स्टील बारला पण त्यांनी हँग केलं या ठिकाणी. ठीक आहे, हँग आउट केलेलं आहे. Let the bar settle. What do we observe? Right. We observe that the end A of the bar points to the north, while end B points to the south. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपण या स्टील बार मध्ये चुंबकत्व तयार करू शकलो. म्हणजे अशा पद्धतीने आपण मॅग्नेटिझम तयार करू शकतो. ठीक आहे. एक मॅग्नेट जर आपण स्टील बारवर या पद्धतीने फ्रॉम ए टू बी असं जर घासत नेलो तर आपल्याला त्याच्यामध्ये चुंबकत्व निर्माण करता येतं. बरं, ए जवळच नॉर्थ का तयार झाला, तो बी जवळ का नाही तयार झाला, असाही विचार करा. तर आपण ज्या पद्धतीने चुंबक ठेवला होता त्या स्टील बारवर, स्टार्टिंग पॉइंट त्याचं ए होतं आणि तिथे कोणता पोल ठेवला होता चुंबकाचा मॅग्नेटचा, तर नॉर्थ पोल ठेवला होता. म्हणजे आपण स्टार्टिंग ए पासून केलं आणि तिथंच नॉर्थ पोल ठेवल्यामुळे तिथे हँगिंग पोझिशन मध्ये पण नॉर्थ पोल दाखवतोय आपल्याला ए जवळच. म्हणजे हे लक्षात ठेवा की नॉर्थ पोल कुठे तयार होईल. ठीक आहे. These observations show that the steel bar has developed magnetism. That is, the steel bar has been magnetized. स्टील बार मॅग्नेटाइज झालेला आहे, लक्षात ठेवा या पोझिशन मध्ये, या पद्धतीने. This method of magnetism is called the single touch method. याला काय नाव दिले त्यांनी, सिंगल टच मेथड. म्हणजे सिंगल टच का म्हटलेलं, याला एकाच मॅग्नेटचा उपयोग करून आपण या मेथड मध्ये काय केलेलं आहे, मॅग्नेटिझम तयार केलेलं आहे. ठीक आहे. त्या स्टील बार मध्ये मॅग्नेटिझम तयार झालं या एकाच सिंगल मॅग्नेट
मॅग्नेटच्या टचमुळे, म्हणून त्याला सिंगल टच मेथड असं म्हटलेलं आहे. The magnetism created by this method is of low strength and lasts for a short time. आता याच्यामध्ये याच्या प्रॉपर्टीचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की जे काही मॅग्नेटिक स्ट्रेंथ आहे ती फारच कमी आहे. ठीक आहे, कमी आहे. आणि किती वेळ टिकते तर फार कमी वेळ टिकते. म्हणजे कमीत कमी आयर्न फायलिंग्स अट्रॅक्ट करतं आणि दुसरी गोष्ट फार कमी वेळ टिकतं. म्हणजे थोड्या वेळाने सगळे त्यातलं मॅग्नेटिझम निघून जातं आणि आयर्न फायलिंग्स खाली पडायला सुरू होतात. असं होतं याच्यामध्ये. जर आपण तो प्रयोग पूर्ण केला तर तुमच्या लक्षात येईल तो. Come, let us now perform one more activity to learn another method of magnetization. Activity. Place a steel bar PQ on a table. Now, Sir, आवाज take two कट bar होतोय. magnets and place two opposite poles of the bar magnets at the center of the steel bar PQ. Let us now drag these poles apart. One to the P end of the steel bar and the other to the Q end. Lift the magnets and again place them at the center of the steel bar. Let us repeat this 15 to 20 times. Now, let us take the steel bar near some iron filings. We observe that iron filings stick to both the ends of the bar PQ. Next, काय कळलं तुम्हाला याच्यामध्ये? आता इथे आपण काय केलेलं आहे, दोन वेगवेगळे मॅग्नेट घेतलेले आहेत. ठीक आहे, आणि इथं ए आणि बी नाव द्यायच्या ऐवजी काय नाव दिलेले आहेत, पी आणि क्यू. आणि या स्टील बारच्या सेंटर पोझिशन मध्ये आपण काय केलेलं आहे, आता हे दोन्ही मॅग्नेट कसे ठेवले आहेत आपण, तर त्याचे वेगवेगळे पोल्स, म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये अनलाईक पोल्स असं म्हणतो. ठीक आहे, अनलाईक पोल्स त्या ठिकाणी येतील समोरासमोर. अशा पद्धतीने या स्टील बारच्या मध्यभागी हे ठेवलेत आणि काय केलेत, अपोजिट साइडला आपण ते ड्रॅग केले त्याच्यावर. ठीक आहे, हा, म्हणजे मॅग्नेटचा टच दिलेला आहे त्या स्टील बारला सेंटर पोझिशन मध्ये अपोजिट पोल्स किंवा अनलाईक पोल्स समोरासमोर आणून आणि त्याला फ्रिक्शन केला त्या स्टील बारवर त्या मॅग्नेटचा. आणि ठेवताना कसं ठेवलेलं आहे बघा, तर एन पोल जो आहे तो क्यू पॉइंट कडे जातोय आणि एस पोल जो आहे तो पी पॉइंट कडे जातोय. तर या पद्धतीने फ्रिक्शन करून पाहिलं किती वेळा, नियर अबाउट 15 to 20 टाइम्स. आणि मग जेव्हा आपण त्याला आयर्न फायलिंगच्या समोर ठेवला तर आयर्न फायलिंग त्याच्याकडे पटकन अट्रॅक्ट होतात, लक्षात ठेवा. आता सस्पेंडेड पोझिशन मध्ये काय होतं आपण बघूयात ते. ठीक आहे, पहा. filings. We observe that iron filings stick to both the ends of the bar PQ. Next, let us tie a thread at the center of the bar PQ and hang it freely. Let the bar settle. We observe that the NP of the bar points to the north, while NQ points to the south. अशा पद्धतीने पी जवळ नॉर्थ तयार झाला आणि क्यू जवळ साऊथ तयार झाला. आता असं का तयार झाला, पी जवळ नॉर्थ का झाला, लक्षात ठेवा. आपण पी इथं सेंटर पासून एन ठेवला होता आणि पी कडे नेला होता आणि सेंटर पासून एस ठेवला होता आणि तो क्यू कडे नेला होता. तर अशा पद्धतीनं ज्या दिशेला तो नेला त्या दिशेला त्याचा पोल त्या ठिकाणी तयार झालेला, लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये मॅग्नेटिझम तयार झालेला आहे असं लक्षात येतं आपल्याला. म्हणजे आपण टच मेथडने मॅग्नेटिझम तयार करू शकतो. मग सिंगल मेथड मध्ये आणि डबल टच मेथड मध्ये, इथे डबल टच मेथड आहे, याच्यामध्ये नेमकं काय फरक आहे तुम्हाला आता लक्षात? These observations show that the steel bar PQ has developed magnetism. That is, the steel bar has been magnetized. मॅग्नेटाइज झाला तो. This method of magnetization is called the double touch method. डोंगरे माईक चालू आहे तुझा. The magnetism generated by this method lasts longer compared to that generated by the single touch method. Come, let us now proceed further.